बघणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। तिच्यावरचे आरोप प्रत्यारोपही बघूयात। निदा खानला लपवण्यामध्ये एमआयएम नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का हे सर्व काही बघितलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक, छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या। निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, त्यानंतर पोलिसांची कारवाई। दरम्यान निदा खानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी, नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, तर यामागे मोठं षडयंत्र, जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी। संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा देखील हा आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय, चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करेल, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। हे सगळे मोहरे आहेत, यामागचे मास्टरमाइंड कोण आहेत याचा तपास व्हायला हवा। यामागे मोठं नेटवर्क कार्यरत असल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप। एमआयएम नगरसेवकानं निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया। निदा खान गरोदर असल्याची माहिती, ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची टेस्ट केल्यानंतर ही माहिती समोर। टेस्टमध्ये निदा 2 महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती। दरम्यान पोलिसांकडून निदा खानबाबत घेतली जाते विशेष काळजी। छत्रपती संभाजीनगर हे पूर्वीपासून सिमीचं केंद्र, तर एमआयएमचे लोक देखील सिमीच्या संबंधात आहेत का याची चौकशी व्हायला हवी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी। सत्ता स्थापनेच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत, बघूयात या संदर्भातल्या काही अपडेट्स। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार, तर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधिमंडळ दलाची बैठक। सुवेंदू अधिकाऱ्यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, तर अमित शहा यांनी ही केली घोषणा। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी, ब्रिगेड परेड ग्राउंडवरती सोहळा होणार। पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित। पश्चिम बंगालमध्ये बिहार आणि महाराष्ट्र पॅटर्नची शक्यता, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री केले जाण्याची चर्चा। तर नव्या सरकारमध्ये 26-27 मंत्री घेऊन शकतात शपथ, उद्या होणार शपथविधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बंगालच्या दौऱ्यावर, उद्या पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी सोहळा होणार। सकाळी 11 वाजता कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवरती शपथविधी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। एनडीए शासित प्रदेशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या शपथविधीसाठी निमंत्रण। तमिळनाडूमध्ये विधानसभेत भाजपची तटस्थ भूमिका, विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप कुणालाही मतदान करणार नाही असं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं, बहुमत नाही, त्यामुळे विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलेलं नाही। तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रतिक्रिया समोर। अभिनेता थलपती विजय यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जवळपास मोकळा। काँग्रेसनंतर व्हीसीके, सीपीआय आणि सीपीएम यासारख्या लहान पक्षांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला। दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी सलग 3ऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली आहे। महाराष्ट्र प्रत्येक पाऊल जपून टाकतो, टीव्हीके नावाच्या पक्षाला काही विचारधारा आहे का, संजय राऊतांची ही टीका। डीएमके खासदार कानिमोझी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, लोकसभेतील आसन व्यवस्थेत बदल करण्याचे कानिमोझी यांची मागणी। काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आल्यानं लोकसभेमध्ये काँग्रेससोबत बसणं योग्य नाही। डीएमके संसदीय पक्षासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची पत्रामध्ये विनंती। पुढे बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं हे वक्तव्य, मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ, फडणवीसांकडे जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। वहिनी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मी घालेन, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जय पवारांच्या सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात ही बारामतीकरांची इच्छा, या वक्तव्यावर सुळेंची ही प्रतिक्रिया समोर। भाजपसोबत युती केली नसती तर आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर आलो असतो, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। बाबरी उद्ध्वस्त केल्यानंतरच्या घडामोडी आणि देशात निवडणूक न लढण्याच्या बाळासाहेबांच्या निर्णयाची पार्श्वभूमी सांगताना राऊतांचं हे वक्तव्य। युती केली म्हणजे आमचाच मुख्यमंत्री व्हावा असं थोडं असतं, आम्ही शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू, यात भाजपवाल्यांना वाईट वाटून घेण्याचं काय कारण। जय पवार यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची ही प्रतिक्रिया समोर। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। 2029ला भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढणार, शिंदेची सेना आणि राष्ट्रवादीला भाजप बाजूला फेकून देणार, विनायक राऊत यांचा अंदाज। संदेश पारकर शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार अशी माहिती। जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं, संदेश पारकर यांचं स्पष्ट संकेत। तर त्यांनी ठाकरे सेनेचा राजीनामा दिल्याचं वैभव नाईक यांचं हे वक्तव्य। आम्ही संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडलंय, ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य। संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य।
पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला उशीर झाला, त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी. जनता दरबार दुपारी 12 वाजता सुरू होणार हे सांगण्यात आलेलं, मात्र जनता दरबार सुरू न झाल्यानं नागरिक संतप्त. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल जारी होणार. माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या मागणीची केंद्राकडून दखल. बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची मागणी केलेली. आणि यानंतर टॉपलाईन राजकीय बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीमध्ये प्रशासनानं गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बायोगॅस प्रकल्प, या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद. महाराष्ट्रातील 5,000 कोटींची सरकारी जमीन कोर्टाच्या आदेशाने एका खासगी व्यक्तीला दिली. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. तर सरकारी जमिनी खरेदी खासगी व्यक्तीला देण्याचा आज कोर्टाचा निर्णय झाला. जमीन देण्याच्या गोष्टीला सरकारी वकिलांनी विरोध का केला नाही, वडेट्टीवारांचा हा सवाल. शरद पवार साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून पवारांचं स्वागत. उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. आजारपणानंतर शरद पवार यांचा हा पहिलाच दौरा. पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या विजयानंतर ट्रम्प यांनी मोदींचं अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या. उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावरही ट्रम्प मोदींचं अभिनंदन करतील. संजय राऊतांची मोदींवर टीका. ट्रम्प आता जिल्हा परिषद लढतील, शक्यता नाकारू शकत नाही. ट्रम्प गावाकडच्या निवडणुकांचं पण अभिनंदन करत असतील तर आश्चर्य नाही. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा उपरोधिक टोला. जनसेवा कनेक्ट प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. मुंबईमधील अंधेरी रेल्वे स्थानक पोस्ट ऑफिस आता एका नव्या आणि आधुनिक स्वरूपात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज. बाळासाहेब ठाकरेंचे विशेष टपाल जारी होणार, तर माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या मागणीची केंद्राकडून दखल. बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची केलेली मागणी. अखिलेश यादव यांच्या ट्विटने इंडिया आघाडीमध्ये बिघाडीचे चिन्ह. आम्ही अशा प्रकारचे लोक नाही जे कठीण काळात तुम्हाला सोडून जाऊन नाव न घेता काँग्रेसवर टीका. ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांचा फोटो ट्विट. तामिळनाडूमध्ये डीएमकेची साथ सोडताना आघाडीमधील नेत्यांकडून काँग्रेसवरती टीका. अहमदनाथ पालिकेतील गट निकाल अखेर शिवसेनेच्या बाजूने. शिवसैनिकांकडून शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष. सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया गटनेते रवी करंजुले यांनी दिली. तर आता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर.